नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मराठी हा विषय स्पेशल लेवलला घेतला, त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत असं करतो आणि सगळ्यांना सकाळी आज मी शुभ प्रभात देत आहे। आता आपल्याला आपल्या शिक्षणासंदर्भात या ठिकाणी विचार करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही गेल्या वर्षी FYBA या वर्गामध्ये होता, आता तुम्ही SYBA या ठिकाणी मराठी स्पेशल या ठिकाणी तुम्ही विषय घेतलेला आहे। आता गेल्या वर्षी जे विषय तुम्हाला होते आणि या SYBAच्या वर्गात आल्यानंतर तुम्ही स्पेशल विषय निवडलेला आहे आणि तो विषय म्हणजे मराठी। या संदर्भात आपण थोडीशी माहिती या स्पेशल पेपरची थोडी समजून घेणार आहोत, कारण गेल्या वर्षी तुम्हाला जनरल लेवलला सगळे विषय होते, या वर्षी तसं नाहीये। या वर्षी तुम्हाला स्पेशल लेवलवर तुम्हाला 3 पेपर असतात आणि जनरल लेवलवर तुम्हाला 3 पेपर असतात आणि एक जो पेपर आहे हा स्किल बेस संदर्भातला असतो। आता स्पेशल लेवलला तुम्हाला जो पेपर असतो त्यामध्ये पहिला पेपर असतो जनरल मराठी, दुसरा पेपर असतो S1, त्याला आपण विशेष स्तर मराठी असं म्हणतो, आणि तिसरा स्पेशलचा पेपर असतो S2। असे हे 3 पेपर तुमचे असतात आणि नंतर जे तुम्हाला जे जनरल असतात तुमचे जे तुम्ही घेतलेले आहे त्यामध्ये कंपल्सरी इंग्लिश एक असतो आणि स्किल बेस संदर्भातला एक महत्त्वाचा विषय असतो। दुसरी गोष्ट, या वर्षी तुम्ही SYBA ला आल्यानंतर सेमिस्टर पॅटर्न आपल्याकडे आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट चांगली समजून घ्या, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत नसते। सेमिस्टर काय असते, ही पद्धत कशी असते, परीक्षा पद्धती कशी असते, ही गोष्ट आपल्याला माहीत नसते। एक गोष्ट लक्षात घ्या, या सेमिस्टर पद्धतीमध्ये पहिली सेमिस्टर ही 100 गुणांची असते, दुसरी सेमिस्टर ही 100 गुणांची असते। आता या पहिल्या सेमिस्टरमध्ये 100 गुणांच्या सेमिस्टरमध्ये 70 मार्काची युनिव्हर्सिटीची परीक्षा असते आणि 30 गुणांची इंटरनल असते, असे एकूण 70 अधिक 30 असे एकंदर 100 गुणांची ही फर्स्ट सेमिस्टर असते। त्याच पद्धतीनं सेकंड सेमिस्टर 70 अधिक 30 अशा पद्धतीची सेमिस्टर पद्धत असते। समजलं इथपर्यंत? आता आपल्याला पहिल्या सेमिस्टरमध्ये S1चा जो पेपर आहे तो पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे आणि या पेपरमध्ये एकंदर जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। आपल्या एकंदर S1च्या या स्पेशल पेपरचं जे शीर्षक आहे ते आहे आधुनिक मराठी साहित्य। प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे यांचं हे आत्मचरित्र आहे। त्यानंतर या प्रकाश वाटाकडे आपल्याला जाण्यापूर्वी मुळातच आत्मचरित्र हा एक जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार आपल्याला अगोदर समजून घ्यायचा आहे। म्हणजे झाडाच्या शेंड्याकडे जाण्यापूर्वी आपल्याला झाडाचा बुंधा पाहणं गरजेचं आहे, मग टप्प्याटप्प्याने आपण झाडाच्या शेंड्याकडे जाणार आहोत। म्हणजे प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र तुम्हाला सिलेबससाठी SYBA वर्गामध्ये लावलेलं आहे, तर हे प्रकाश वाटा हे आत्मचरित्र पाहण्या अगोदर आपल्याला आत्मचरित्र म्हणजे काय, आत्मचरित्र हा एक वाङ्मय प्रकार कसा आणि काय आहे हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे। पहा, म्हणून आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार पाहण्यापूर्वी मराठी साहित्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, चरित्र आहे, आत्मकथन आहे, कविता आहे, नाटक आहे, निबंध आहे, ललित गद्य आहे, असे विविध प्रकार आपल्याला मराठी साहित्यामध्ये पाहायला मिळतात। पहा, आणि प्रत्येक साहित्य प्रकार एका विशिष्ट रचना त्याची जी असते, प्रत्येक जो साहित्य प्रकार आहे त्याची एक विशिष्ट रचना असते आणि त्या रचनेवर तो उभा असतो। मग या सगळ्या प्रकारांमध्ये आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार कसा वेगळा आहे यावर आपल्याला भाष्य करायचं आहे। पण त्यापूर्वी इतर वाङ्मय प्रकार हे कसे आहे
यावर थोडे आपल्याला हायलाइट किंवा यावर थोडीशी नजर आपल्याला टाकायची आहे. उदाहरणार्थ पहिला प्रकार जर आपण घेतला, समजा कथा. हा कथा जर आपण वाङ्मय प्रकार घेतला तर या कथाविषयी आपण काय सांगू शकतो पहा, की खरं तर पूर्वी कथा म्हणजे एक गोष्टी रूपाने आलेला हा प्रकार आहे पहा. आजोबा आजींना सांगितलेल्या गोष्टी, पूर्वी ह्या गोष्टी सांगितल्या जायच्या. म्हणजे याचं पूर्वीचं स्वरूप हे मौखिक होतं. चिऊत काऊच्या गोष्टी, राजा राणीच्या गोष्टी या पद्धतीनं त्या सांगितल्या जायच्या. पण पुढे पुढे काय झालं, मौखिक परंपरा बंद झाली, लिखित परंपरा आली, मुद्रित शोधन आलं, डिजिटल युग आलं. यामुळं हा प्रकार विस्तारत गेला. पण कथा म्हणजे काय, तर कथेची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग, कमीत कमी पात्र, कमीत कमी प्रसंग, थोड्याच कालावधीत सांगितलेली हकीकत म्हणजे कथा. म्हणजे कथेचा जो अवकाश आहे हा छोटा आहे पहा. म्हणजे सगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये असणारा अतिशय छोटा प्रकार म्हणजे कथा आहे पहा. म्हणजे पात्रांची रचना छोटी आहे. मग या कथेमध्ये जी रचना असते त्यामध्ये कथानक आहे, पात्रचित्रण आहे, भाषाशैली आहे, वातावरण आहे, निवेदन आहे. या घटकावर ही कथा उभी राहत असते पहा. कथेचे जे प्रमुख घटक आहे त्या घटकावरती उभी राहत असते पहा. म्हणजे कथेचा अवकाश हा छोटा आहे. आता आपण त्याच्या जर पुढे गेलो, उदाहरणार्थ आपण कादंबरी घेतली. सगळ्यात मोठा जर प्रकार जर कोणता असेल तर तो कादंबरीचा आहे पहा. म्हणजे मानवी जीवनाचं विस्तृत चित्रण ज्या प्रकारामध्ये केलं जातं त्याला कादंबरी असं म्हणतं पहा. कादंबरीला गारुड्याची जी थैली आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण गारुड्याच्या त्या थैलीमध्ये काय भरलेलं असतं, जेव्हा गारुडे आपल्याला दाखवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. तसं कादंबरी हा खूप मोठा विस्तारलेला प्रकार आहे. मग कादंबरीची सुद्धा रचना असते. कादंबरीला कथानक असतं, कादंबरीमध्ये व्यक्तिचित्रण असतं, कादंबरीमध्ये वातावरण असतं, कादंबरीची भाषाशैली असते, निवेदनशैली असते, रचना पद्धती असते आणि कादंबरीमध्ये उपकथानक असतं. म्हणजे कथानक आणि उपकथानक खूप यांची रेलचेल झालेली आपल्याला कादंबरीमध्ये पाहायला मिळते. म्हणून कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे हा खूप मोठा आणि विस्तारलेला आहे. या विविध घटकावर ही कादंबरी उभी राहते. त्याच पद्धतीनं नाटक आहे. नाटक हा एक प्रकार आहे. खरं तर नाटक हा प्रयोग सापेक्ष प्रकार आहे. त्याची संहिता असते. म्हणजे दोन पद्धतीनं आहे, एक संहिता आणि दुसरं ज्याला आपण प्रायोगिक मूल्य आपण असं म्हणतो पहा. पण नाटकाला मर्यादा आहे. कारण विशिष्ट वेळेतच ते काय होतं ते पूर्ण करावं लागतं. नाटक हे खरं तर बघण्यासाठी असतं. नाटकाला सुद्धा एक रचना असते. नाटकामध्ये कथानक असतं, नाटकामध्ये संवाद असतो, नाटकामध्ये पात्रचित्रण असतं, नाटकामध्ये संघर्ष असतो. संघर्ष हा नाटकाचा कणा असतो. मग नाटकाची जर व्याख्या आपण करायचं ठरलं तर रंगभूमीवर नटाकडून जनसमुदायास सांगितलेली गोष्ट म्हणजे नाटक असं आपण नाटकामध्ये म्हणू शकतो. म्हणजे या तिन्ही प्रकारामध्ये जर थोडक्यात आपण जर पाहिलं तर कथा हा छोटा प्रकार आहे, नाटक हा छोटा प्रकार आहे, मर्यादा आहे त्याला वेळेची, काळाची, आणि कादंबरी हा सगळ्यात मोठा वाङ्मय प्रकार आहे, विस्तारलेला प्रकार आहे पहा. तशा अनेक प्रकार आहे जे आपण मगाशी मी सांगितले. ललित गद्य आहे, निबंध आहे, चरित्र आहे, प्रवास वर्णन आहे. हे सुद्धा प्रकार आहे. पण या प्रकारांपेक्षा आत्मचरित्र हा जो प्रकार आहे
हा इतर सगळ्या प्रकारांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा आहे पहा. म्हणजे मराठी साहित्यामध्ये आपण जे वेगवेगळे प्रकार जे पाहत होतो किंवा जे पाहिले त्या सर्वांपेक्षा आत्मचरित्र हा वेगळा आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात कठीण असणारा वाङ्मय प्रकार आहे. आता जर आपण या आत्मचरित्राची जर व्याख्या जर पाहायचं ठरलं किंवा जर व्याख्या सांगितली, काय सांगते ही व्याख्या? खरं तर कोणतीही व्यक्ती ही परिस्थितीचं अपत्य असते. कोणतीही व्यक्ती ही परिस्थितीचं अपत्य असते ज्या परिस्थितीत ती जन्मते, जगते, अनुभवते, उपभोगते. जे जे अनुभव ती घेते त्याचे बरे वाईट परिणाम हे त्या व्यक्तीवर होत असतात पहा. आणि ते भोगलेले, पाहिलेले, अनुभवलेले परिणाम शब्द रूपाने त्याच्या लेखनामध्ये उतरत असतात. म्हणून लेखक आणि त्याची लेखनाची जी साहित्य कृती आहे यांचा एक घनिष्ठ एक अनुबंध असतो पहा. आता आत्मचरित्राच्या बाबतीत जर आपण विचार केला की लेखकाने जीवनात जे जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, उपभोगलेलं आहे, जे जे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, उपभोगलेलं आहे, हे बरे वाईट अनुभव तो जेव्हा तटस्थ वृत्तीने मांडतो तेव्हा त्याला आत्मचरित्र असं म्हटलं जातं पहा. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तटस्थ हा शब्द खूप काही सांगतो पहा. तटस्थ हा शब्द खूप काही सांगतो. व्यक्तीने जीवनात पाहिलेले, अनुभवलेले, भोगलेले बरे वाईट अनुभव ज्यावेळी तटस्थ पद्धतीने मांडले जातात तेव्हा त्याला आत्मचरित्र असं म्हटलं जातं. तटस्थपणाची वृत्ती म्हणजे हा माझ्या जवळचा आहे, तो दूरचा आहे, हा माझा घरचा आहे, तो दुसऱ्याच्या घरचा आहे, अशी बिलकुल भावना त्या आत्मचरित्रकाराकडे नसते. तो तटस्थ म्हणजे ज्याला आपण म्हणूया तटस्थ पद्धतीने, निपक्षपाती पद्धतीने तो त्या गोष्टीकडे पाहत असतो पहा. म्हणजे जसा एखादा शल्य म्हणजे डॉक्टर रुग्णाची ज्या पद्धतीने तपासणी करतो, मग ही तपासणी करताना तो रुग्ण म्हणतो का, उदाहरणार्थ डॉक्टरांचा एक मुलगा आजारी पडला आणि शेजाऱ्याचा एक मुलगा आजारी पडला. मग शेजाऱ्याच्या मुलाला जे औषध दिलेलं आहे, ज्या गोळ्या दिलेल्या आहे त्या आजारपणावर, आणि स्वतःचाही मुलगा आजारी आहे त्यालाही गोळ्या औषध त्याला द्यायचं आहे, मग तो डॉक्टर किंवा तो शल्य असं म्हणतो का, तू दुसऱ्याचा आहे म्हणून तुला जरा थोड्याशा कमी दर्जाच्या गोळ्या किंवा कमी दर्जाचं औषध, आणि तू माझा मुलगा आहे म्हणून तुला उत्तम प्रकारचं औषध या ठिकाणी दिलं जातं, असं तो म्हणत नाही. म्हणजेच दोन्हीही रुग्णांकडे पाहण्याची जी भूमिका आहे ही तटस्थ आणि निपक्षपाती पद्धतीची त्याची भूमिका आहे पहा. तीच भूमिका ही आत्मचरित्रकाराची असते. म्हणजे जीवनामध्ये जे जे पाहिलेलं, जे जे उपभोगलेलं आहे, बरे वाईट हे दोन्हीही अनुभव आत्मचरित्रकार जेव्हा आपल्या लेखनामध्ये सतसत विवेक बुद्धीने मांडतो तेव्हा त्याला आत्मचरित्राचं स्वरूप किंवा रूप प्राप्त होत असतं पहा. म्हणून आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे अतिशय कठीण आहे, अतिशय ज्याला आपण म्हणूया तारेवरची ती कसरत आहे पहा. आता आपण थोडंसं चरित्र आणि आत्मचरित्र या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू. आता चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये काही साम्य भेद आहे पहा. चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये काही साम्य भेद आहे. काय साम्य भेद आहे? उदाहरणार्थ चरित्र हे कुणी कुणाचं लिहू शकतं. बघा, चरित्र हे कुणी कुणाचं लिहू शकतं. चरित्र हे कितीही वेळा लिहिता येतं. चरित्र हे जन्मापासून मृत्यूपर्यंत असतं. लक्षात घ्या. म्हणजे चरित्र हे किती वेळा लिहिता येतं. चरित्र हे जन्मापासून मृत्यूपर्यंत असतं.
तसं आत्मचरित्र हे त्यापेक्षा वेगळं आहे पहा. आत्मचरित्र हे संपूर्ण कधीच नसतं. आत्मचरित्र हे संपूर्ण कधीच नसतं आणि आत्मचरित्र हे एकदाच लिहिलं जातं. मृत्यूपर्यंत का नसतं ते, तर लिहिणारी व्यक्ती हयात असते. म्हणजे जे चरित्रामध्ये आपण पाहिलं ते आत्मचरित्रामध्ये नाहीये. जो प्रवास चरित्राचा असतो तो चरित्रापेक्षा निश्चितच तो वेगळा आहे. चरित्र किती वेळा लिहिता येतं, आत्मचरित्र एकदाच लिहिलं जातं पहा. आत्मचरित्रकाराला आलेले बरे वाईट अनुभव, दोन्हीही अनुभव तो शेअर करत असतो पहा. दोन्हीही अनुभव तो मांडत असतो. नाण्याला दोन बाजू आहे पहा, छापा आणि काटा. दोन्हीही बाजूंचा विचार हा आत्मचरित्रकाराला करायचा असतो. म्हणून चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये हा फरक आहे पहा. आत्मचरित्र लिहिणं तारेवरची कसरत आहे. का कसरत आहे? कारण आत्मचरित्रामध्ये जे मांडायचं आहे, जे सांगायचं आहे, हा कोणताही पडदा आड न ठेवता ते लेखकाला सांगायचं असतं पहा. बऱ्याच वेळा काय होतं, प्रत्येकाला आपली स्वतःची भलावणी, स्वतःची फुशारकी ही सांगायला आवडतं. त्या पद्धतीनं तो लिहितोही. समाजामध्ये त्याची वाहवाही होती, कौतुकही होतं. अरे पण नुसतंच चांगलं, तुला जे फक्त चांगलंच तुला अनुभव आलेत का, चांगलंच पाहिलंय का, चांगलंच उपभोगलं का? जीवनामध्ये जे चढउतार आलेले आहे, चांगली माणसं भेटली, वाईट माणसं भेटली, यामध्ये जे जे अनुभव आले ते अनुभव हे तुला त्या ठिकाणी मांडावा लागणार आहे. नुसत्या चांगल्याच गोष्टी मांडून त्या ठिकाणी चालणार नाही, तर भले बुरे अनुभव जे जीवनामध्ये घेतलेले आहे, आलेले आहे, ते दोन्हीही अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मांडावे लागतील. आणि ते जर मांडले तरच त्या आत्मचरित्राला सत्यता प्राप्त होईल. दुसरी गोष्ट, आत्मचरित्र हा जो वाङ्मय प्रकार आहे, हा वाङ्मय प्रकार वास्तवतेला महत्त्व देणार आहे. वास्तव जीवनामध्ये लेखकाने अनुभवलेलं, पाहिलेलं हे त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. कल्पकतेचे रंग आत्मचरित्रामध्ये मिसळता येत नाही. कल्पकतेला या ठिकाणी वाव नसतो. उदाहरणार्थ आपण वेगवेगळे प्रकार पाहिले. कथेमध्ये लेखक कल्पना करतो, कल्पकतेचं वास्तव त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कादंबरीमध्ये कल्पकतेचं वास्तव पाहायला मिळतं. कविता हा वाङ्मय प्रकार आहे. प्रतीक, प्रतिमा, सूचकता त्यामध्ये असते पहा. कविता गेय स्वरूपाची असते. एका ओळीमध्ये खूप मोठा आशय कवी सूचकतेने सांगत असतो, मांडत असतो. मग कधी प्रतीकांचा वापर करतो, कधी प्रतिमांचा वापर करतो, कधी अलंकारांचा वापर करतो, कधी जी सौंदर्यदृष्टी त्याच्याकडे जी असते की त्यामध्ये कल्पकता मिसळलेली असते. तसं आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारामध्ये कल्पकतेला बिलकुल वाव नसतो पहा. सत्य वास्तव म्हणजे जवळ तुम्हाला सांगायला पाहिजे, सत्य कथन हा आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचा प्राण आहे पहा. या आत्मचरित्र वाङ्मय प्रकाराचा सत्यकथन हा प्राण आहे. कारण या वाङ्मय प्रकाराच्या वाट्याला कोणी जात नाही. कारण आत्मचरित्र लिहिणं हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, तर तिथे ज्याला आपण जातिवंत असं म्हणतो, की ज्याला खरोखरच जे मांडायचं, जे दाखवायचं, दोन्ही बाजूंचा विचार करायचा, सत्य वास्तव त्याला त्या ठिकाणी प्रकट करायचं, तीच व्यक्ती आत्मचरित्राकडे वळू शकते पहा. कारण इतर लोक या साहित्य प्रकाराकडे येत नाही, वळत नाही. त्याचं हेच महत्त्वाचं कारण आहे पहा. मला काय वाटतं किंवा मी हे लिहिलं तर जग काय म्हणेल, म्हणजे मान अपमान ह्या गोष्टी आत्मचरित्रकाराला खरं तर त्याचं काही सोयरसूतक नसतं पहा. जे काय म्हणेल ते म्हणेल.
मला जे मांडायचं, मला जे व्यक्त करायचं, मी ते व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्राच्या माध्यमातून मी ते व्यक्त करणार आहे, ही त्याची भूमिका असते पहा. म्हणून मनुष्याचं खरं व्यक्तिमत्व जर पाहायचं असेल तर ते कुठं आपल्याला पाहायला मिळतं, तर ते आपल्याला त्याच्या आत्मचरित्रामध्ये पाहायला मिळतं पहा. म्हणून माणसाचं खरं माणूसपण, माणसाचं खरं व्यक्तिमत्व प्रकट करण्याचा एक जर उत्तम मार्ग जर कोणता असेल तर तो आत्मचरित्र आहे. कारण आत्मचरित्रामधूनच आपल्याला त्या व्यक्तीची उत्तम प्रकारे ओळख होत असते, ती व्यक्ती उलगडत जात असते. कारण त्या व्यक्तीने जो प्रवास केलेला आहे, या प्रवासामध्ये त्या व्यक्तीला जे जे पांथस्थ भेटले, जे जे वाटसरू भेटले, मग कुणी चांगले असतील, कुणी वाईट असेल, कुणी मदत केली असेल, कुणी अन्याय केलेला असेल, हा सगळा जो एकंदर त्याने पाहिलेला हा जो भाग आहे, हा सगळा भाग तो सत्य कथनाच्या माध्यमातून आपल्या लेखनामध्ये उतरत असतो. म्हणून आत्मचरित्र लिहिणे ही तारेवरची कसरत आहे, अतिशय कठीण काम आहे आणि ते काम फक्त आत्मचरित्रकारच पेलवू शकतो. म्हणून हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा आहे. त्याचबरोबर आत्मचरित्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाचा प्रामाणिकपणा. तटस्थ वृत्ती तर असतेच, पण प्रामाणिकपणा हा आत्मचरित्रकाराच्या ठिकाणी असणारा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे पहा. म्हणजे बघा, प्रामाणिक हे कुणालाही म्हणता येत नाहीये. प्रामाणिक कशा संदर्भात तो आहे, तर भले बुरे अनुभव त्याने आपले घेतलेले आहे जीवनामध्ये, त्यामध्ये ते मांडण्यामध्ये तो प्रामाणिक आहे. त्याने फक्त वाहवा केलेली नाही, नाण्याच्या एकाच बाजूचा त्याने विचार केलेला नाही, तर दोन्हीही बाजू त्याने या ठिकाणी मांडलेल्या आहे. कल्पनेच्या वास्तवात न रमणारा हा फक्त आत्मचरित्रकार असतो पहा. कल्पनेच्या वास्तवात तो कधीच रमत नाही, तर त्याला वास्तव जग प्रिय आहे आणि या जगामध्ये तो जगत असतो, वावरत असतो आणि जे जे त्याच्या डोळ्यांना जे जे दिसतं, जे जे तो उपभोगतो, ते लेखन रूपाने तो मांडत असतो. म्हणजे या ठिकाणी आत्मचरित्राच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते की खरंच हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा आहे. म्हणजे आपण सगळे टप्पे पाहिले पहा, म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, कविता, हे हे वाङ्मय प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आत्मचरित्र हे कसं वेगळं आहे. म्हणून या तासाला आपण काय पाहिलात की आत्मचरित्र हा एक वाङ्मय प्रकार जो आहे, त्याच्या अगोदर जे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले आणि त्यानंतर आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारापेक्षा कसा वेगळा आहे, या संदर्भात त्याचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर आपल्याला प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे पहा. तर हे कुणाचं आहे, तर डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे पहा. तर या आत्मचरित्राकडे जाण्यापूर्वी आपल्याला अजून दोन गोष्टी पाहायच्या आहे पहा. कोणत्या? आत्मचरित्र लेखनाचा हेतू आणि आत्मचरित्राची वैशिष्ट्ये, हे दोन मुद्दे आपल्याला पाहायचे आहे आणि ते दोन मुद्दे नंतर आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तेव्हा तुम्हा सगळ्यांना आज बऱ्यापैकी विद्यार्थी या ठिकाणी या तासाला मला दिसले, जाणवले, म्हणून सर्वांना मी खरं तर त्यांचं स्वागत करतो. आणि इथून पुढे सुद्धा आपले असेच तास होणार आहे ऑनलाईनच्या पद्धतीने, त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहत चला. तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो.